राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी निदर्शने करण्यात आली। 16 डिसेंबर 2013 रोजी नागपूर येथे झालेल्या विराट मोर्चाची आणि त्यांच्या मागणींची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली नाही। याचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यामध्ये ठिकठिकाणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांकडून निदर्शने करण्यात आली। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अंशदायी पेन्शन योजना, केंद्राप्रमाणे अद्याप न मिळालेल्या सुविधा, 35 महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी, 5 दिवसांचा आठवडा तसेच निवृत्तीचे वय 60 करणे इत्यादी मागण्या अद्याप प्रलंबित आहेत। यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनही शासन दरबारी कर्मचाऱ्यांची दखल जाणून बुजून घेतली जात नाही आणि यासाठी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर येऊन मागणी करावी लागत आहे, अशी खंत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सहाय्यक सरचिटणीस सुनील जोशी यांनी व्यक्त केली। त्याचप्रमाणे शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष घालावे, नाहीतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून फेब्रुवारी महिन्यात बेमुदत संप करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला। गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या 35 महिन्याची थकबाकी शासनाकडे पडू नये, पण शासन द्यायला काय तयार नाही। प्रत्येक वर्ग 3 आणि 4च्या कर्मचाऱ्याच्या 35 महिन्याची थकबाकी म्हटलं तर प्रत्येक कर्मचाऱ्याचे 25 ते 30 हजार रुपये शासनाने गिळंकृत केलेले आहेत। या शासनाला आम्ही कदापि आमची 35 महिन्याची थकबाकी देणार नाही। केंद्रामध्ये काम करणाऱ्या महिला भगिनींना प्रसूतीची रजा 2 महिन्याची आहे आणि 2 वर्षाची आहे आणि राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनींना फक्त 6 महिन्याची प्रसूतीची रजा आहे। केंद्रातल्या भगिनी आमच्याच आहेत आणि राज्यातल्या सुद्धा आमच्या आहेत। मग केंद्रामधल्या सरकारला का पाकिस्तानचा कायदा लागू आहे का? माझ्या ठिकाणी शासनाला विनंतीपूर्वक आव्हान आहे की जर शासनानं आमच्या 16 मागण्या तातडीने जर मंजूर केल्या नाहीत तर संपूर्ण राज्यभरामधील राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर असे 19 लाख कर्मचारी येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत आणि तरी देखील शासनाने दखल घेतली नाही। या शासनाला आम्ही घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही। त्यामध्ये आम्ही शासनाला सांगतो की केंद्राला 5 दिवसाचा आठवडा आहे, राज्यालाही करा। केंद्राचं निवृत्तीचं वय वर्ष 60 वर्षाचं आहे, राज्याचं सुद्धा 60 वर्ष करा, परंतु शासन त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। म्हणजे शासन सत्तेवर राहण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही। म्हणून या शासनाला धडा शिकवण्यासाठी फेब्रुवारीमध्ये आम्ही सगळे कर्मचारी बेमुदत